श्रद्धावान भक्तगणांनो, छत्रपती शिवाजी पेठ जत येथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे। या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा। तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल। संपर्क बसवराज महाराज अलगूर, फोन पे गुगल पे 97 67 27 22 77। देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती। नमस्कार, मी मेघा जगताप, बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया आजच्या घडामोडी। बीबीएम न्यूज नेटवर्क खास प्रीमियम रिपोर्ट। जत नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 प्रभाग क्रमांक 7 मध्ये आज एक वेगळीच हवा जाणवतीये। कारण भाजपच्या उमेदवार रंजना विलास बाबर यांच्या प्रचारासाठी तयार करण्यात आलेला सविस्तर माहितीपट आणि त्यांच्या 2 भव्य कॉर्नर सभांनी संपूर्ण जतचं लक्ष वेधून घेतलंय। साधं कुटुंब, मध्यम शिक्षण, साधी राहणीमान, पण मनाला ज्वाला समाजकारणाची। गेली 30 वर्ष प्रभागातील महिलांचे प्रश्न, घरगुती भांडण, मुलींच्या अडचणी, नवरा बायको तंटे, कौटुंबिक वाद, न्यायासाठी मोर्चे, आंदोलने हे सर्व शांतपणे कोणत्याही प्रसिद्धीशिवाय करत राहणारे त्यांचे व्यक्तिमत्व आज उजळून निघाले। मोरे कॉलनीत राहणारे एक रांगडी, खंबीर, सत्य बोलणारी महिला, पण भाषणात असा आत्मविश्वास की समोरच्याला घाम फुटावा। याच कार्याची दखल घेऊन भारतीय जनता पक्षानं त्यांना प्रभाग क्रमांक 7 ची उमेदवारी दिली आहे। कॉर्नर सभेतील प्रमुख क्षण। सभेत बोलताना रंजनाताईंनी एक वाक्य संपूर्ण परिसरात गाजवलं। आमदार गोपीचंद पडळकर हे सोनं आहेत आणि सोन्याची किंमत सोनारालाच कळते, भंगारवाल्यांना नाही। या एका वाक्यावर जनसमुदायात टाळ्यांचा कडकडाट उसळला। मी भारतीय जनता पार्टी या कमळ ह्या चिन्हावर, मी कमळ ह्या पक्षातून उभे आहे आणि कमळालाही मतदान भरघोसनं तुम्ही करावा ही माझी नम्रची विनंती आहे। जे इथं महिला आहेत त्या सगळ्या माझ्या नगरसेवकच आहेत, असं स्वतःच मी नगरसेवक आहे असं समजून तुम्ही कमळ ह्या चिन्हाला भरघोसून मतदान करावं हीच माझी विनंती आहे। मला आता सध्या मी नवीन आहे त्याच्यामुळे जास्त काय मला बोलता येत नाही। तिथनं पुढे मी प्रयत्न करीन, आता तुमची सेवा मी करीनच। आणि आपल्या जत शहराला आमदार साहेब हे लाभलेत, हे सोनं आहे, हे सोन्याचा उपयोग कसा करायचा आणि सोन्याची किंमत सोनारालाच कळते, भंगार लोकांना कळत नाही। या सभेला थेट उपस्थिती आमदार गोपीचंद पडळकर, नगराध्यक्ष उमेदवार डॉक्टर रवींद्र आरळी, रेणुका आरळी, प्रभाग क्रमांक 7 सोबतचे उमेदवार डॉक्टर प्रवीण वाघमोडे, उमेदवार मोरे, वाघमोडे, बाबर, गारळे, संकपाळ कुटुंबीय, शेकडो महिला, युवक, नागरिक। दत्त कॉलनी पासून मोरे कॉलनी पर्यंत दोन्ही ठिकाणी झालेल्या या सभांमध्ये महिलांची प्रचंड उपस्थिती विशेष ठरली। माहितीपटाचा मुख्य गाभा। या माहितीपटात दाखवण्यात आलाय रंजनाताईंचं 30 वर्षाचं निस्वार्थ सामाजिक कार्य, महिलांच्या न्यायासाठी केलेला संघर्ष, तरुण मुलींचं मार्गदर्शन, प्रभागातील गटार, पाणी, रस्ते आदी प्रश्नांची सातत्यानं मांडणी आणि आता निवडून आल्यास प्रभाग क्रमांक 7 ला मॉडेल प्रभाग बनवण्याचा त्यांचा संकल्प। या माहितीपटात आमदार पडळकर आणि डॉक्टर आरळी यांनी रंजनाताईंवरील विश्वास अधोरेखित केलाय। सामान्य घरातून आलेली पण असामान्य कामगिरी करणारी ही महिला आता प्रभाग क्रमांक 7 मधील मोठं परिवर्तन ठरेल का, हे येणाऱ्या निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल। ही होती खास ग्राउंड आणि माहितीपटाची संयुक्त रिपोर्ट। मी पायल, बीबीएम न्यूज नेटवर्क। बडगर वस्ती
जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.